नमस्कार, मी आर्या। श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि सगळ्यांनाच वेध लागले ते घरच्या घरी आपण उपवासाला काय बनवू शकतो। त्याच्यामुळे तुमच्या या प्रश्नांना आम्ही उत्तरं देणार आहोत आणि मी तुम्हाला खास उपवासाचे पदार्थ काय आहे ते दाखवणार आहे। पण माझ्याबरोबर आहेत ग्रँड सरोवर प्रीमियरचे शेफ जावेदजी। खूप खूप स्वागत आहे राजश्री मराठीमध्ये। नमस्कार। ओके, श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि आपण म्हणतो की उपवास केल्याने शरीरही निरोगी राहतं। तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय खास पदार्थ बनवून दाखवणार? खास पदार्थ म्हणजे आपल्या फार जवळचा पदार्थ आहे, आपण नेहमीच पाहतो। आपण राजगिरा हा आपल्या खाण्यामध्ये उपवासामध्ये हा फार म्हणजे महत्त्वाची गोष्ट मानली जाते। राजगिऱ्याचे लड्डू खाल्लेले आहेत, लाडू खाल्लेले आहेत, चिक्की असते। तर आपण अजून राजगिऱ्यापासूनच एक असा पदार्थ बनवतो, तो हलवा बनवतो आपण। अच्छा, हलवा, राजगिरीचा हलवा बनवतो। वाव। त्याच्यासाठी सामग्री आहे आपल्याकडे राजगिऱ्याचं पीठ आहे जे आपल्याला बाजारात उपलब्ध आहे, तूप आहे आपल्याकडे, ओके, साजूक तूप आहे आपल्या। त्याच्यानंतर आहे आपल्याकडे गूळ आहे, गूळ किंवा साखर आपण दोन्ही प्रकारे वापरू शकतो। तर आपण आज गूळ वापरणार आहोत। आणि नंतर आहे वेलची पावडर आहे। त्याच्यानंतर आपल्याला थोडेसे ड्रायफ्रुट्स आहेत। ड्रायफ्रुट्स नेहमी प्रोटीन्सनी भरपूर असतात आणि खाण्यासाठी फार पौष्टिक असतात। म्हणजे अगदी पौष्टिक डिश आपल्याला हो एकदम पौष्टिक आहे। आणि थोडी सजावटीसाठी आपण हे घेतलेलं आहे सिल्वर वरती टाकण्यासाठी। तर आपण चालू करूया। नक्कीच। सर्वप्रथम आपल्याला तूप घ्यायचं आहे। ओके, एक 2 चमचे तूप घ्यायचे। आपण साधारण एक 2-3 कपाची अशी हलवा बनवणार आहे, 2-3 कपाचा। अगदी ते मंद आचेवर होऊन द्यायचं ना? मंद आचेवर आहे, पण आता आपण थोडीशी वाढवलेली आहे। तूप थोडंसं गरम करून घ्यायचं। ओके, त्याच्यामध्ये आपल्याला हे राजगिऱ्याचं पीठ आहे, ते 2 चमचे टाकायचे। म्हणजे आपल्याला जेवढ्या प्रमाणात हवं आहे तेवढ्या प्रमाणात आपण ते चमचे घेऊ शकतो। राजगिऱ्याचं पीठ आपण 2 ते 2.5 चमचे टाकलेलं आहे याच्यामध्ये। ओके, आणि तो भाजून घ्यायचा एकदम जसे आपण बेसनाचे लाडू बनवतो त्याप्रमाणे खरपूस असा लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं। एक लक्षात ठेवायचं आपल्याला याच्यामध्ये जे तूप जास्ती होता कामा नये, हलवा मग आपला तो सेट नाही होणार। अच्छा, तर आपण हे भाजून घेतलेलं आहे आता, खरपूस भाजलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला आता ड्रायफ्रुट्स टाकायचे। अच्छा, ते सुद्धा थोडे भाजले जाते। भाजून घ्यायचे। ओके, अगदी खमंग वास आहे। हो ना, राजगिरीच्या या पिठाचा किंवा जे आपण दळून घेतलंय त्याचा अगदी सुगंध येतोय। एकत्र झाले करण्यासारखी डिश आहे घरामध्ये आणि क्विक डिश आहे। आणि बऱ्याच जणांना राजगिरीपासून काय काय आपण बनवू शकतो हे माहितीच नसतं। त्यानंतर गूळ टाकायचा। आपण गूळ टाकतोय, साखर किंवा गूळ। अच्छा, तो पण गूळ कधीही चांगलाच हो, गुळामध्ये भरपूर आहे ना, तो असा भाजून घ्यायचा। ओके, टाकल्याबरोबर गूळ असा तुला सुवास येईल, थोडासा कॅरमलाइज झाल्यासारखं वाटतं। थोडासा आज आपण थोडीशी थंड केलेली आहे। नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये दूध टाकायचं। पण हे दुधाचं प्रमाण कसं असलं? प्रमाण असं आहे की आपण जशी आपण लापशी बनवतो तसा त्या प्रमाणात घालायचे। ओके, तर याच्यामध्ये तो राजगिरा शिजायला हवा। अच्छा अच्छा। आता याच्यामध्ये आपल्याला अजून जरा दूध येतो टाक। ओके, थोडंसं बस अजून थोडं, जशी आपण घरामध्ये लापशी शिजवतो तशी लापशी शिजवायची। अच्छा, म्हणजे ते पूर्णपणे शिजलं पाहिजे त्या दुधामध्ये आणि तो कंटिन्यूस आपण असा शिजवत। अच्छा, आणि ते आपल्याला सतत हलवता आलं पाहिजे ना? गूळ असा हा त्याच्यामध्ये विरघळतोय आणि आता आपला हा हलवा तयारच झालेला आहे जवळजवळ। कारण आपण तो राजगिऱ्याचा जो फ्लावर आहे, पीठ आहे, ते भाजून घेतलेलं आहे खमंग। बरोबर। तर आपला आता हलवा इथेच इतका सुगंध येतोय। हो, थोडीशी वेलची टाकायची, थोडीशी वेलची टाकायची। वरूनच टाकायची का? कारण कधी कधी ती तेलामध्ये किंवा तुपामध्ये पण आपण टाकतो। हो, टाकू। आणि नक्कीच असं म्हटलंही गेलंय ना की शेफ आपण जे जे काही उपवास करतो
त्याने मन आणि शरीर हे शुद्ध होतं आणि त्याच्यामध्ये हे काही जे आपण पदार्थ बनवतो तेही आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात, कारण की आपण दुसरे पदार्थ तर खात नाही, जे उपवासाचे आहेत तेच खातो. बरोबर आहे. आपला हा हलवा तयार झालेला आहे. ओके. आता हा असा घोटून घेतलेला आहे हलवा. अच्छा, तर आता आपला हलवा झालेला आहे, तयार झालेला आहे. आपण आता सर्व करूया याला एक छोट्याशा ग्लासमध्ये. घरी आपल्या पाहुणे आले किंवा आपण उपवासासाठी कुणाला आमंत्रण दिलं तर लगेच आपण गरम गरम देऊ शकतो, किंवा बनवून फ्रीज मध्ये ठेवला तरी चालेल, किंवा रूम टेम्परेचर मध्ये ठेवला तरी चालेल. तर हा हलवा आपण असा याच्यामध्ये टाकायचा कपामध्ये. थोडीशी सजावट करूया आपण याला. त्याच्यावर थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकूया. ओके. ड्रायफ्रुट्स आपण टाकलेले आणि थोडासा चांदीचा वर्क आहे. ओके. तो थोडासा आपण याच्यावर घालूया. तर असं सुंदर असं छान तयार झालेला आहे आपला हलवा. ओके, छान. म्हणजे अगदी झटपट रेसिपी म्हणायला पाहिजे. रेसिपी आहे. तर आता हा टेस्ट करण्यासाठी तयार आहे. नक्कीच. आणि तू टेस्ट करून पहा. वा, खूप सुंदर, अप्रतिम. खरंच शेफ, अगदी वेगळी चव आहे याची. म्हणजे अगदी विश्वासच बसत नाही की इतका छान हलवा तुम्ही दाखवला आणि अगदीच तो प्रेक्षकांपर्यंत पण पोहोचलाय. काय सांगाल तुम्ही? झटपट रेसिपी दिलेली आहे, गृहिणींनी ट्राय करावी घरी आणि आमच्याकडे पण या. नक्कीच. त्याच्यासाठी तुम्हाला खरंच धन्यवाद मानते आणि थँक्यू सो मच. थँक्यू, धन्यवाद. चला, शेफ जावेदजींनी खूप छान हलवा आणि अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे ही तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा, कारण की तुमचा उपवास हा नक्कीच चवदार होईल अशी मी अपेक्षा करते. श्रावण स्पेशल भागात आज आपण इथेच थांबूया.